नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आज आहोत केदारनाथ मुंडे या मैदानावरती भव्य दिव्य बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरली आहे. आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये खरोखर मित्रांनो ज्याने घाट गाजवला असा स्वराज 855 आज आपल्या चिपळूणमध्ये आलाय आणि गटपास देखील झालाय. तर या ठिकाणी स्वराजचे सर्व आहेत, बैलाचे सर्व बघणारे. आपण त्यांना विचारलं जातं. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव संकेत राऊत. संकेत राऊत. गाव कोणतं? गाव शिरडू. तर दादा आज या चिपळूण तालुक्यामध्ये सर्वात मोठं मैदान म्हणजे 1 लाखाचं मैदान या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम आम्हाला मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान एक नंबर आहे, काय अडचण नाही. आम्ही मागच्या मैदानात बी आलेलो, इथं राहिलेलो आणि आता बी आलोय. म्हणजे आता हे तुमचं दुसरं मैदान आहे. दुसरा बैल घेऊन आलेलो मी, अच्छा. आता स्वराज घेऊन आलोय. यावर्षी स्वराज घेऊन आला आहे. बरोबर. दादा, मैदान आज वगैरे चांगलं भरतं ना इकडे, त्यामुळे घेऊन आलो. खरोखर मित्रांनो कोकणातलं मैदान म्हटलं तर अतिशय पारदर्शक असं मैदान असतं. आणि दादा आज स्वराजचा पहिरा नेमका कोण आहे? आज कातवाडेकरांचा वजीर घातलाय. आज बघा मित्रांनो, आज कातळवाडीकरांचा वजीर आज इकडे स्वराजचा पहिरा आहे आणि गटपास देखील झाली आहे गाडी. दादा कितव्या गटामध्ये होती? गट 25 नंबर गटामध्ये पहिली गाड्या. 25 नंबर गटामध्ये गटपास झाले आणि आता सेमीच्या चिठ्ठ्या देखील उडाल्या आहेत. सेमीमध्ये देखील कितवी सेमी आहे? 3 नंबर सेमी मध्ये 1 नंबर तास. 3 नंबर सेमी मध्ये आहे. मित्रांनो हिंद केसरी स्वराज खरोखर सांगोलीच्या बाजारातून 30,000 रुपये खरेदी केलेला हा स्वराज आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज या ठिकाणी आपलं नाव, आपल्या मालकाचं नाव, आपल्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रभर गाजवतोय. दादा स्वराज हिंद केसरी आहे, परंतु त्यानंतर स्वराज थोडे दिवस मैदानामध्ये आपल्याला कमी दिसला. कारण स्वराजाचा या ठिकाणी पाहिलं ना तर संघर्षाचा काळ कसा राहिलाय? संघर्षाचा काय म्हणजे त्याला लंपी झाला आणि लंपी झाल्यामुळं त्याच्या उजव्या पायाला थोडस नक्कीचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे ते काय झालं, थोडा आवाज जरा म्हणजे चढ उतार चालला. तसा बैल आपलं म्हणजे काय पूर्ण थांबलेलाच नाही. बैल 1-2 मैदानात म्हणजे एक मैदान जर समजा हे झालं तर दुसऱ्या मैदानात बैल सिद्ध करून दाखवतो, 1 नंबर करतोय. आणि आता पण तुम्हाला बघायला भेटलं असेल गटाला तर गाडी कोणी झुकली नाही आपल्या गटात. त्यामुळे बैलाचं नाव आहे, ती बैल दाखवून देतो, आपला काय विषय नाही. बरोबर आहे दादा. बघा गटामध्ये आज या ठिकाणी गाडी झोपली नाहीये. आज सुट्टा गट काढलाय आणि आज बैलाला स्पीड देखील जास्त आहे. आज स्वराज त्याच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे, मूड मध्ये आहे त्याच्या आज वेगळ्या मूड मध्ये आहे. बरं आज दादा तुम्हाला फायनलला देखील शुभेच्छा असणारच आहेत. परंतु आज काय सांगाल की या स्वराज बद्दल, म्हणजे या स्वराजची खासियत नेमकी काय आहे? खासियत म्हणजे त्याच्या समजा जर अंगावर एखादी चांगली टॉपची गाडी वगैरे आली तर बैल गाडी देत नाही. म्हणजे गाडी मारतो का तर मारतो. आतापर्यंतचा इतिहास आहे. तुम्ही आतापर्यंत गाठवली मैदानं बघा, प्रत्येक मैदानात त्यानं दाखवून दिलंय त्याच्या स्वतःच्या जीवावर. म्हणजे आपण बाकीची बैल बघू शकताय तुम्ही की 2-3 नंबरातली बैल घेऊन आपला बैल 1-2 नंबर करतोय आणि बाकीचे बैल 1-1 नंबरचे पैरे करून पाहतात. पण आपला बैल 2-3 नंबराचा पैरे करून 1 नंबर करतोय. ही महत्वाची ती खासियत. बरोबर आहे मित्रांनो. बघा आपण अजून एक दादाला प्रश्न विचारू की दादा आज स्वराज देखील तुमच्या दावणीला आहे, तशी अजून काही नंदी असतील आपल्या दावणीला? आहेत की, एक रायफल म्हणून एक आहे, रायफल. रायफल आहे, सोन्या म्हणून आहे, आता एक नवीन वासरू आणलंय. अच्छा. तर दादा तुम्हाला फायनलला शुभेच्छा पुन्हा एकदा.